नमस्कार. एम.एच. माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे, प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं मतदार जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा, वेगवेगळ्या पद्धतीचं जे व्हिजन जे आहे ते उमेदवाराकडून मतदारांच्या प्रति व्यक्त केलं जाते. त्याच अनुषंगानं जे आहे उमेदवार मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमं वापरली जात आहेत. असंच पुरंदर तालुक्यातील विविध उमेदवारांचे जे आहेत आपण मुलाखती घेतोय. त्याच अनुषंगानं कोळवेरे या पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सीमा भाग्यवान म्हस्के आपल्या सोबत आहेत. ताई, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. काय सांगाल, कसा चालू आहे प्रचार? पुरंदर पंचायत समिती कोळवेरे हा माझा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात प्रचारानिमित्त फिरत असताना सामान्य लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि एक माजी सैनिक पत्नी म्हणून खूप मानसन्मान मिळत आहे. आणि अजून काही त्यांच्या प्रश्न असतील, समस्या असतील, ते आपलेपणाने मांडत आहेत आमच्या समोर आणि ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तरुण वर्ग असेल, महिला, वयोवृद्ध असतील, त्यांच्या ज्या सगळ्या समस्या असतील त्या नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. एका बाजूला तुम्ही राजकारणात प्रवेश केलाय, कसं वाटतंय राजकारणात येऊन? राजकारणात तसं म्हटलं तर राजकारणापेक्षा समाजकारण जास्त महत्वाचं आहे आणि आम्ही पूर्णपणे समाजकारणच करण्याचा प्रयत्न करू. सामान्य मतदाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू. तुमची स्वतःची ओळख करून देताना तुम्ही कशी ओळख करून देता? मी तसं पाहिलं तर मी पहिल्यांदा सांगितलं की मी माझी सैनिक पत्नी आहे. ते सीमेवर लढत असताना आम्ही घरी असताना काही समस्या जाणवल्या आणि सामान्य लोकांच्या संपर्कात आहोत. आम्ही एवढे मोठ्या घरातले नाही, सामान्य लोकांची नाळ जोडलेली आहे आमची. त्याच्यामुळे आम्ही सामान्य लोकांनाच न्याय देण्याचा प्रयत्न करू. सध्या तुम्ही मतदारांच्या मध्ये प्रचार करताय, काय काय समस्या नक्की जाणवत आहेत? मतदारांच्या काय काय समस्या आहेत? रस्त्याचे प्रश्न असतील, शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल, किंवा लाईटची सुविधा, शिक्षणाच्या सुविधा मुलांच्या, आणि असे बरेच काही प्रश्न आहेत की महिला भगिनी आम्हाला सांगतात त्यांच्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत मिळत नाहीत, त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्यासोबत खरं म्हणजे हरिभक्त परायण म्हणावं की आर्मी, एक रिटायर आर्मी म्हणावं, खरं म्हणजे देशाचं रक्षण तुमच्या माध्यमातून झालंय. भाग्यवानजी म्हस्के, आपलं मनपूर्वक स्वागत. काय सांगाल, एका बाजूला सीमेवरती देशाचं संरक्षण करता आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी पुढाकार घेताय, कसं वाटतंय राजकारणात येऊन? खूप आनंद होतोय की आपण मानवी जीवन जगत असताना आपलं जगणं आणि मरणं हे स्वतःसाठी न होता हे समाजासाठी जगलं पाहिजे. आणि तुका म्हणे एक मरण्याची सरे आणि उत्तमचे ओरे कीर्ती माग, या न्यायाप्रमाणे आपली कीर्ती अशी असावी की ती 7 जन्म आपली पाठीमागे राहिली पाहिजे. माणसाचा जन्म येतो आणि जातो, यापेक्षा आपण परमेश्वराने हा मानवी देह दिला, आपण काय केलं पाहिजे? तर आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचं आपण निश्चितपणे सोनं केलं पाहिजे आणि हे सोनं करण्याचा या ठिकाणी आम्हाला संधी मिळते. खरं म्हणजे तुम्ही माजी सैनिक म्हणूनही आता प्रचलित आहात. मागील काळामध्ये तुम्ही देशाची सेवा केली आहे. काय वाटत होतं देशाची सेवा करताना? गावाकडे यावं आणि काय करावं? नक्कीच हे बाळकडू लहानपणापासून मिळालेलं आहे. माझ्या या नावळे गावामध्ये एक छोटस खेड आहे की जी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अतिशय दुर्गम दुष्काळी असं माझं गाव आहे. आणि त्या गावामध्ये अनेक वर्षाची परंपरा आहे की जे आमचे जुने जाणते सर्वजण त्यामध्ये देश सेवा करतात. आणि तीच प्रेरणा घेऊन मी त्या सैन्यामध्ये गेलो. माझ्या बरोबरचे गावामध्ये अनेक तरुण आहेत की त्यामध्ये देश सेवेमध्ये गेले आणि त्यांनी देशाची सेवा करून आपल्या मायभूमीमध्ये परत येत असताना आपण या मायभूमीमध्ये देशाची सेवा केली, पण आपण या भूमीचं आपण काहीतरी देणं लागतो. त्या अनुषंगाने मग आपण समाजकारणामध्ये आला पाहिजे. समाजकारण करत असताना आपण थोडस राजकारणही केलं पाहिजे, कारण कुठंतरी सत्तेचं केंद्र किंवा सत्तेच्या चाव्या हे आपल्याकडे असल्या पाहिजेत.
म्हणून मी 2016 साली त्या ठिकाणी देश सेवेची 16 वर्ष सेवा करून 32व्या वर्षी म्हणजे सर्वात तरुण असा जवान त्या ठिकाणी मी 32व्या वर्षी निवृत्त होऊन आपल्या या नावडी सारख्या मायभूमीमध्ये परतलो आहे. खरं तुम्ही देशाची सेवा केली आणि दुसऱ्या बाजूला अध्यात्माचीही सेवा करताय. हे जुळलं कसं? आधीपासून आवड होती, अध्यात्मात आला कसं? खर तर माझे वडील श्री छबन मस्के ते एक लहानपणापासूनचे हाडाचे वारकरी आहेत, माळकरी आहेत. आणि तोच वसा म्हणजे माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा साधावया या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याप्रमाणे आपल्या जे वडिलांचं कार्य आहे ते भागवत धर्माचा जो वसा आणि वारसा तो आपणही जपला पाहिजे. त्या न्यायाप्रमाणे मग मी आर्मीमध्ये असताना म्हणजे त्यापासून मी माळकरी आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी आर्मीमध्ये असताना कीर्तन करू लागलो. मी आर्मीमध्ये तिकडे सीमेवरती कीर्तन करायचं म्हणजे माझं भाग्य, खरं तर माझं नाव भाग्य आहे, भाग्यवान आहे. आणि मी खरंच भाग्यवान आहे की मी त्या ठिकाणी सुरुवातीला पठाणकोटला सेवा केली अमृतसरमध्ये. त्यानंतर मग मी श्रीनगरला 3 वर्ष राहिलो. त्यानंतर मी परत अमृतसरमध्ये आलो आणि मी 2009 साली देहू रोडला आलो. म्हणजे हे सर्व परमेश्वराची लीला आहे. वृक्षाचे पानं हले त्याची सत्ता, राहिले अंधा मग कोठे या न्यायाप्रमाणे मग मी 2009ला देहू रोडला आलो आणि मग मी अतिशय आळंदीच्या जवळ आलो, त्या ठिकाणी देहूच्या जवळ आलो. आणि मग मला माझी जी संप्रदायाची ओढ होती, गोडी होती ती अतिशय दृढ झाली. म्हणजे कसं पहा की दूध हे पाहे पा दूध पवित्र आणि गोड, दूध पवित्र आहे गोड, आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली तर त्याची गोडी अजूनच वाढते. त्याप्रमाणे मग मी देहू रोड मध्ये आल्यामध्ये मी संतांच्या भूमीमध्ये गेलो. आणि आपण सर्वजण खरंच भाग्यवान आहोत की आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो. हे मराठीची नगरी ब्रह्मविधेचा सुकाळ परी जेणे घेणे सुखाची आवरी देऊ या जगा. आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो. अजून त्यापेक्षा परम भाग्य असलं की आपण ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये राहतो. म्हणजे आपण केवढं मोठं वैभव आहे की आपण त्या पुणे जिल्ह्यामध्ये राहतो. आणि हे करत असताना मग मी देहू रोडला सर्व्हिसला होतो आणि मग माझा संप्रदायाची गोडी वाढत गेली. आणि मग मी तेव्हापासून साधारणतः 2009 पासून मी त्या ठिकाणी कीर्तन करू लागलो. आणि मग माझा कुठलीही परंपरा नसता मी फक्त ग्रंथ संपदा आणि श्रवण भक्ती हे करत गेलो आणि त्यापासून माझा संप्रदायाचा प्रवास हा चालू झाला. खरं तर सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमच्या माध्यमातून काही मागील काळामध्ये अनेक समाजोपयोगी कामं झाली. लोकांच्या मध्ये खूप चांगली चर्चा आहे त्या बाबतीत. कुठल्या कुठल्या कामांचा तुम्ही या ठिकाणी किंवा उपक्रमांचा उल्लेख कराल? हा, खरं तर मी 2016 साली निवृत्त झाल्यानंतर मग मी काय केलं की आमचे सर्व माजी सैनिक आहेत पण आमच्या कुठल्या तरी प्रत्येकाची संघटना आहे. मग त्या ठिकाणी आपल्या माजी सैनिकांनी एकत्र आले पाहिजे. आपल्या एकत्र आल्यानंतर आपण उत्साह साजरा करू शकतो. त्यानंतर आपल्या अडीअडचणी आपण त्या ठिकाणी निवारण करू शकतो. आमच्या काही वीर पत्नी आहेत, वीर नारी आहेत, त्यांच्या समस्या आम्हाला त्या ठिकाणी भेडसावत होत्या. म्हणून आम्ही तालुक्यामध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी 2019 साली माजी सैनिक संघटना नावडी ही त्याची स्थापना केली. त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे त्या ठिकाणी, अजूनही आहे. आणि आमचे नावडीचे सर्व सैनिक बांधव, आमचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, आम्ही सर्वांनी मिळून त्यामध्ये नावडी गावामध्ये सर्वप्रथम माजी सैनिक संघटनेची स्थापना केली. तदनंतर आम्ही तालुक्यातील सर्व सैनिक बांधवांना एकत्र केलं, जे की माजी सैनिक प्रतिष्ठान त्या नावाने त्याची ओळख झाली. आणि त्याची ओळख पुरंदर पुरते न मर्यादित होता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या आमच्या माजी सैनिक प्रतिष्ठानची ओळख अशी झाली की ती एकमेव प्रतिष्ठान असं की त्यांनी कोणताही निस्वार्थी भाव ठेवून त्या ठिकाणी माजी सैनिकांच्या परिवारातील वीर पत्नी असतील, वीर नारी असतील, त्यांच्या काही पेन्शनच्या योजना होत्या, काही डॉक्युमेंटच्या अडचणी होत्या, त्या आम्ही सर्व निवारण केलं. आणि अतिशय सेवाभावी वृत्तीने आम्ही कोणाचंही एकही रुपयाला कोणाचं आम्ही त्या ठिकाणी आमची सर्व संघटना कोणाच्याही एकही रुपयाला मेंदी नाही. आमच्याही लोकांच्या आम्ही सेवाभावी, परमेश्वराने आपल्याला पेन्शन दिली, सर्व काही गोष्ट दिला आणि त्यातूनच आम्ही सर्व त्या ठिकाणी करत असतो. आणि पहा, तुम्ही पाहिलं असेल की सासवडच्या नगरपालिकेसमोर अशी एकमेव नगरपालिका आहे
की त्या ठिकाणी आपण त्याला रणगाडा म्हणूया, की तो रणगाडा आमच्या माजी सैनिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून, आदरणीय संजयजी जगताप सरांच्या माध्यमातून आणि सासवड नगरपालिकेच्या आमच्या सहयोगातून त्या ठिकाणी डोलाने त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे याच्यासोबत अजूनही जे सामाजिक उपक्रम आहेत ते तुमच्या माध्यमातून केले गेलेत, काय सांगाल त्या उपक्रमांच्या बद्दल? गेल्या वर्षी आई गेली, किंबहुना धनुर्धना जो मातीची अवजरा, तो मातीचा सोयरा के तुला पा. आमच्या परिवारावरील, आमच्या सर्व भावंडावरील प्रेमाचा समुद्र आटला त्या ठिकाणी. आणि आपण आईच्या स्मृती कुठेतरी जागा केल्या पाहिजेत, कुठे ठेवल्या पाहिजेत. म्हणून आम्ही आईच्या त्या अस्थी होत्या त्या कोणत्याही ठिकाणी नदी पात्रामध्ये विसर्जित केल्या नाहीत. आमचं ज्या ठिकाणी आपण कानिपनाथाचं मंदिर आहे, आमच्या 5 भावंडांच्या नावाने 5 झाडं त्या ठिकाणी त्या रक्षेमधून लावली. आणि त्या ठिकाणी दशकऱ्याच्या वेळेस येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला आंब्याचं वृक्ष त्या ठिकाणी दिला. तोच क्रम वृक्ष वाटपाचा वर्ष श्राद्धाच्या वेळी आलेल्या प्रत्येक यजमानाला, प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आंब्याचं झाड देऊन केला. आणि आईची कुठेतरी आठवण आणि आईच्या स्मृती त्या ठिकाणी आमच्या येणाऱ्या घरोघरामध्ये जातात. मी ज्या ठिकाणी फिरत असतो त्या ठिकाणी पाहुणेराळ्यामध्ये, मित्रमंडळीमध्ये ज्यांच्याकडे जातो त्यावेळेस ती लोक आवर्जून म्हणतात की महाराज, तुमच्या आईच्या वर्षश्राद्धाच्या वेळेस, तुमच्या आईच्या दशक्रियेच्या वेळेस तुम्ही जे झाड दिलं होतं ते झाड पहा किती या ठिकाणी मोठं झालंय, ते झाड फुटून आले. आणि त्यावेळेस असं वाटतं की माझी आई त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचली. आणि त्याच आईच्या स्मृती आम्ही त्या ठिकाणी जागवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या गावच्या दशक्रिया घाटावर आईच्या स्मृती कुठेतरी जागृत ठेवाव्यात म्हणून आम्ही आईच्या स्मृती प्रित्यर्थ त्या ठिकाणी दशक्रिया घाट त्या ठिकाणी आम्ही बांधून दिला. आणि आमच्या आईचं एक छोटस नाव ठिकाणी दिलं की त्यातून आईच्या स्मृती ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊ, ज्याच्या वेळेस दशक्रियाचा कार्यक्रम होतो त्यावेळेस आमच्या आईच्या स्मृती त्या ठिकाणी जागृत होतील. आणि त्याच माध्यमातून आता 4 ऑगस्टला आईचं प्रथम पुण्यस्मरण झालं. आणि त्या माध्यमातून आम्ही आईचे झाड ही एक संकल्पना त्या ठिकाणी लावली. ते झाड लावलं, त्याला कुंपण केलं आणि त्या झाडाला नाव दिलं आईचे झाड. आणि मी येणाऱ्या काळामध्ये सर्वांना अपील करील की आपणही आपल्या समाजाचं, आपल्या आई वडिलाचं, माय बापे केवळ कासी, न जावे तीर्थासी पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे ठेले. आपल्या आई वडिलांचे उपकार आपल्याला या जन्मामध्ये फेडता येणार नाहीत, परंतु त्यांचं उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न या ठिकाणी आमच्या मस्की परिवाराच्या तो कडून झालेला आहे. आणि आईचे झाड हे आमच्या सर्व भावंडाच्याकडून ही एक संकल्पना येणाऱ्या समाजासाठी एक आदर्शदायी ठरली पाहिजे. खर तर आपण ज्या परिसरामध्ये थांबलोय या ठिकाणी आमच्या या शेतामध्ये श्री चैतन्य कानिपनाथ देवस्थान हे मंदिर या ठिकाणी आम्ही 2011 साली त्या ठिकाणी आदरणीय बंडातात्या कराडकर यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं पायाभरणी झाली. आणि 1 वर्षामध्ये आम्ही हे मंदिर उभारलं. आणि गेली 15 वर्ष या ठिकाणी आपला समाज एकत्र यावा, नामस्मरण व्हावं, अन्नदान व्हावं, ही सर्व चांगली भावना घेऊन गेली 15 वर्ष या ठिकाणी आपण अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणचं त्या ठिकाणी पारायण करतो. आणि तो अखंडपणे चालवणार आहोत. त्यामध्ये आमचा कुठलाही स्वतःचा नामोल्लेख कधी केला नाही. हे माझं नाही, हा हे सगळ्यांचा आहे. म्हणजे यारी यारी लहान थोर सगळ्यांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उच्चार हरीचे नामे. म्हणजे या ठिकाणी सर्वांचा अधिकार आहे. या ठिकाणी मी आला तर त्या ठिकाणी माझा अहंकार आडवा येतो. मग नवल अहंकाराच्या गोटी, विशेष न लगे अज्ञानापाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकट नाचवी. त्या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न केला की त्या ठिकाणी आमचा कोणताही अहंकार
हे कार्य करत असताना आला नाही पाहिजे. आणि गेली 15 वर्ष या ठिकाणी भगवान चैतन्य काणीपनाथाची आणि भगवान पंढरीश परमात्म्याची, पांडुरंग भगवतीची आम्ही त्या ठिकाणी नामसप्ताहाच्या रूपाने सेवा करतोय. त्यानंतर पाहितलं असेल तर आम्ही गेल्या वर्षी आपल्या सासवडच्या ऐतिहासिक पालखी तळावर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ सोहळा ही तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहितला. आणि मी खरंच त्या ठिकाणी पुन्हा एकदा भाग्यवान समजतो की त्या सोहळ्यामध्ये आदरणीय छोटे माऊलींच्या बरोबर मला एका मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहितलं असेल. आणि ते करत असताना प्रचंड ऊर्जा, प्रचंड आनंद आणि प्रचंड मेहनत करायलाही खूप आनंद वाटला. आणि तो सोहळा की त्या ठिकाणी 20, 25, 40, 50 हजार पर्यंत त्या ठिकाणी भाविक भक्त त्या ऐतिहासिक पालखी मैदानावर येत होते. आणि त्यांचं सर्व मॅनेजमेंट, सर्व शिस्तबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी आमच्या सर्व माध्यमातून होत होता. आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही अतिशय यशस्वी त्या ठिकाणी करून दाखवला. याच्यासोबतच काही अजून सामाजिक उपक्रम? नक्कीच. तर मी त्या ठिकाणी मला वृक्षाची खूप आवड आहे. म्हणजे त्या ठिकाणी संत महात्मेच म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे जीवनचरे. आणि त्या नियमाप्रमाणे आपण पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे हे आमच्या संतांनी शिकवलं पाहिजे. आणि मग हे संतांची शिकवण आपण कुठेतरी त्या ठिकाणी केली, आचरणामध्ये आणली पाहिजे. आणि मग मी कोणाचाही त्या ठिकाणी वाढदिवस असेल त्या ठिकाणी शाल बुके कधीच नेत नाहीये. मी ज्याचा वाढदिवस असेल की त्याला वेगवेगळ्या पद्धतीची वृक्ष द्यायचा, वृक्ष देऊन त्या ठिकाणी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा हा एक माझा म्हणजे छंद म्हणावा किंवा माझा एक नियम म्हणावा. तो अतिशय सर्वांना असा भावून गेलेला आहे. आणि त्याचाही अलीकडच्या काळामध्ये काही तरुण वर्ग माझं तो एक आदर्श त्या ठिकाणी घेत आहेत. खरं म्हणजे राजकीय थोडंसं क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सध्या आपण ज्या गणामध्ये उभ्या आहात, अनेक अडचणींना मतदार जे आहेत ते सामोरे जात आहेत. तुम्ही प्रचार करत असताना काय काय अडचणी समोर येत आहेत? प्रचार करत असताना मतदार जे आहेत त्या काय अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतायत? हे पहा, कसं असतंय की कोणताही उमेदवार असेल त्या मतदाराच्या 100% गरजा पूर्ण करू शकत नाहीत. परंतु ज्यावेळेस आपल्याला प्रतिनिधी दिलं जातं, आपल्याला लोकांनी स्वीकारलं जातं, आपल्याला मतदान केलं जातं, आपल्याला निवडून दिलं जातं, त्यावेळेस आपला त्या ठिकाणी कर्तव्य असतं की आपण त्याला 100% खरं उतरलं पाहिजे. जी मिळालेली खुर्ची आहे ती खुर्ची मिरवण्याची नाहीये, कोणाला दाखवण्याची नाहीये. ती खुर्ची आहे ती सेवा करण्याची आहे. आणि त्या ठिकाणी या आपल्या कोळभिरे गणामध्ये फिरत असताना मी पाहितलं की पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही मी पाहितलं असेल किंवा पुरंदर तालुक्याने पाहितलं की भाग्यवान मस्केचा MIDC साठी केलेला हा संघर्ष आपण सर्वांनी पाहितलेला आहे. की आमच्या जेजुरी MIDC टप्पा क्रमांक 5 जे त्या ठिकाणी ते शिक्के टाकलेले 2009 पासून, त्याच्यासाठी मी गेली कित्येक वर्ष आमच्या सर्व तिन्ही गावांना मिळून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी संघर्षाचा लढा लढत आहोत. आणि हा लढा कोणाच्याही व्यक्तीच्या कोणाच्याही विरोधात नाहीये. खर तर मी हे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना मी व्यक्तिशः कोणालाही नावे ठेवणे, कोणाशी टीका टिप्पणी करणे हा माझा उद्देश नाही, हे माझ्या रक्तामध्ये नाहीये. सर्वांना समावेशक घेऊन किंवा जर कोणाचे चुकत असेल तर मी नेहमी म्हणत असतो की जे खळांची व्यंकटी सांडो. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की जे कोण वाकडे असेल तर त्यांची व्यंकटी सांडो किंवा त्याचा वाकडेपणा जावो, त्याच्यामध्ये सद्गती म्हणजे चांगली वृत्ती निर्माण व्हावी. आणि हाच संतांचं आचरण, संतांचा भाव घेऊन मी त्या ठिकाणी उतरत असताना आमचे जे MIDC शिक्के आहेत त्याच्यासाठी मी खूप सारा संघर्ष केलेला आहे. मी नव्हे तर आमच्या तिन्ही गावांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मावळी चे शिक्के त्या ठिकाणी निघलेले आहेत, परंतु नावळी आणि आमच्या कोळभिरीचे शिक्के त्या ठिकाणी अद्यापही निघलेले नाहीयेत. त्यासाठी मी खूप सारा लढा त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि ज्यावेळेस आमच्याकडे सत्ता येईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी
या कोळविरी गणाचं प्रतिनिधित्व करू. त्यावेळेस आपल्या या पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय माजी आमदार संजय जगताप सर, त्यांचे सर्व सहकारी, आमचे भाजपा जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांना घेऊन आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल आणि त्यांना घेऊन सर्वात पहिला जो आमचा प्रश्न असेल किंवा जे आमचं काम असेल ते जेजुरी MIDC टप्पा क्रमांक नावळी आणि कोळविरीचे जे शक्य काढणे हा आमचा सर्वात पहिल्यांदा काम असेल आमचं. खरं म्हणजे आपल्या गणाचा विचार करता तर रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. काय याच्याबद्दल काय आपली पुढची भूमिका राहणार आहे? नक्कीच सर, आपण जर आपल्या गणामध्ये कोळविरेमध्ये आला आणि कोळविरे पासून आपण बुळुंचीकडे वाटचाल चालू केलं तर आमच्या कोळविरे, नावळी असेल, राख असेल, त्या ठिकाणी कर्नलवाडी व्हाया बुळुंच्या पर्यंत गेल्यानंतर त्या तो ग्रामीण जिल्हा मार्ग त्या ठिकाणी केलेला आहे, परंतु त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. त्याचप्रमाणे आपण पूर्ण गणामध्ये फिरत असताना आमच्या वरती कवडेवाडी पिंगोरीला जात असताना तो त्या ठिकाणी रस्ता खराब आहे. आमच्या साकोटे सारख्या ठिकाणी आमच्या जवार्जूनला जाण्यासाठी पाहिलं तर रस्त्यावरचे टायर सुद्धा गाडीचे टायर टिकत नाहीत आणि वाडी वस्त्यावरचे रस्त्यांचं जाळं हे खूपच खराब झालेलं आहे. तो रस्त्यांचा मार्ग प्रकर्षाने पंचायत समिती सदस्याचे अधिकार जरी कमीत असतील तरी आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी साहेबांशी त्या ठिकाणी आम्ही जोडले जाणार आहोत आणि आदरणीय संजय सरांच्या माध्यमातून हे रस्त्यांचं जाळं किंवा रस्त्यांचं जे सुधारीकरण करण्याचं हे आमचं प्रामुख्याने काम असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपल्या गणामधील शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत. बहुसंख्य नागरिक जे आहेत ते शेती करतात, परंतु बाजार व्यवस्थेच्या बाबतीत पाठीमागे राहिलोय असं वाटतं? हा, नक्कीच. तर खरं पाहिलं तर पहा, आपण आपल्याला असं जुनी एक म्हण आहे की आपल्याला पिकवता येते पण विकता येत नाही. म्हणजे आपण सर्व एखादी जर मेथीची गड्डी असेल तर आम्ही सर्व कष्ट करून त्याची कॉस्टिंग त्या ठिकाणी 5 रुपये बनवायची करायची आणि ते व्यापाऱ्याच्या हातामध्ये द्यायची आणि त्याची ती त्यांनी 15 रुपयाला विकायची. म्हणजे कष्टकऱ्यांचे खर्च त्याला किती मिळणार आहे? त्याच्या पाठी मग 1 रुपये किंवा 2 रुपये. मग व्यापाऱ्याचे तेवढं सर्व प्रॉफिट होणार आहेत. मग त्यासाठी शेतकरी ते ग्राहक ही योजना आपल्या गणामध्ये नव्हे तर आपल्या तालुक्यामध्ये राबवणे खूप गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सोलर योजना की जी येणाऱ्या काळामध्ये त्याची खूप गरज आहे आणि त्याला खूप सारं प्रोत्साहन सरकारच्या माध्यमातून मिळत आहे, परंतु ती योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्याचं जे साक्षरता आहे ती त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्याबद्दलची जनजागृती त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि जे सोलर पंप आहेत की जे सोलरवर चालणार आहेत ते त्या ठिकाणी लोकांना मिळाले पाहिजेत. त्यातून लोकांची शेतकऱ्यांची जी काय ती पट्टी आहे म्हणजे जे वीज बिल आहे ते त्या ठिकाणी माफ होणार आहे. त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेती अवजारे आहेत त्याला खूप सारं अनुदान आहे, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही निरपेक्ष भाव म्हणजे ज्या ठिकाणी मी तर असे म्हणेल की जी व्यक्ती निवडून येते ती ते कोणत्या पक्षाची राहत नाही, ती त्या पदाची राहते. म्हणजे त्या ठिकाणी कोण जर सरपंच निवडून आला किंवा कोण जर त्या ठिकाणी सभापती झाले, कोण तर त्या ठिकाणी आमदार झाले तर ते कोणत्या पक्षाचे राहत राहत तर ते त्या विभागाचे राहतात, त्या प्रभागाचे राहतात. तर असं म्हणेल की त्या ठिकाणी मी सर्वांना त्या ठिकाणी सर्वसमावेशक काम करण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. ताई, तुम्ही महिला म्हणून या निवडणुकीला समोर जाताय, महिलांसाठी काय उपाययोजना करण्याचं विजन आहे तुमचा? पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत महिला बचत गटासाठी किंवा घरगुती व्यवसाय करण्यासाठी त्यांना काही योजना असतील त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर पूर्णपणे एक माळकरी कुटुंबातील म्हणून एक स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करेल. आपण उपक्रमांचा उल्लेख केला तर काय सांगाल, अजून कोणते कोणते उपक्रम तुमच्या माध्यमातून केले गेलेत? उपक्रम करत असताना उपक्रम करणं चांगलं आहे, परंतु या ठिकाणी आपण जे सर्व करतोय त्या ठिकाणी
निरपेक्ष भाव असला पाहिजे. आणि मी कित्येक वर्ष भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. गेली कित्येक वर्ष मी पुरंदर तालुक्याच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर काम करतोय. आणि माझा एक दंडक आहे आणि माझा एक नियम आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मला परमेश्वराने भरपूर काही दिलेलं आहे आणि आम्ही जे सर्व करतो की जोडून या धना उत्तमची व्यवहारे उदास विचारे वेचे करू, या संतांच्या न्यायाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी चालत असतो. आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी ही शिकवण आम्हाला दिलेली आहे, आमच्या संतांनी ही आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि त्याच संतांच्या विचारावर आमची ही घोडदळ पुढे चालत असताना आम्ही अतिशय सुंदर सुस्पष्ट आणि पारदर्शी कारभार करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो. खरं म्हणजे याच्या पलीकडे जाऊन आपला भाग जो आहे तो डोंगर पट्टा बऱ्यापैकी येतो, तर पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत नक्की काय काय विजन्स आहेत आपले? नक्कीच. खरं तर आपल्या या आमच्या 3 अलीकडच्या काळामध्ये पुरंदर उपशाचं जाळं त्या ठिकाणी आलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. त्या ठिकाणी त्या त्रुटी त्या ठिकाणी आपल्याला निवारण केलं पाहिजे आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पाईपलाईन अजूनही त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. अजूनही ते शेतकरी आहेत की त्याची प्रतीक्षा करत आहेत की ते पाईपलाईन आमच्यापर्यंत पोहोचले तर आमची जी पुरंदर उपशाचं जे जाळं आहे ते अतिशय दृढ होईल आणि शेतकऱ्यांना अजून अधिकाधिक त्याचा फायदा होण्यामध्ये त्याचा फायदा होईल. खरं म्हणजे आपण एमआयडीसीचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करता. एमआयडीसीच्या बद्दल बोलायचं झालं तर 2 विषय महत्वाचे आहेत. एक म्हणजे जमिनीवरती असलेले शिक्के आणि दुसरा म्हणजे तरुणांना रोजगार. या 2 गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? हे पहा की गेली कित्येक वर्ष आपलं जेजुरी एमआयडीसीचा आपण सर्वजण पाहत आहात. जेजुरी एमआयडीसी मध्ये जेवढे उद्योग आहेत त्यामध्ये उद्योगामध्ये आपल्या स्थानिक जे रोजगार आहेत त्यांना ते नक्की किती रोजगार आहेत. त्याच्यामध्ये काही जे काही लोक आहेत त्यांचा त्या एमआयडीसी मध्ये ठिया मांडून बसलेले आहेत, त्याच्यातून त्यांचा स्वतःचा त्या ठिकाणी फायदा घेत आहेत. सर्वसामान्य आपल्या तरुणांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाहीत. मग त्या कंपनी माफियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिपत्रांना न्याय मिळत नाहीये. मग कंपनी माफियांना त्या ठिकाणी आपल्याला बाजूला केलं पाहिजे आणि आपल्या या भूमिपत्रांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. असा एखादा प्रोजेक्टही त्या जेजुरी एमआयडीसी मध्ये आणला पाहिजे की आपल्या महिलांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार मिळाला पाहिजे. आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट येतोय भारत फोर्स सारखा, त्या ठिकाणी आपल्या तरुणांनी काय शिक्षण घेतलं पाहिजे तो पुढच्या 10 वर्षाचा विचारही आजच्या तरुणांनी केला पाहिजे. आज जो 7वी 8वी मध्ये किंवा 10वी मध्ये शिकणारा मुलगा आहे त्यांनीही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की माझं विजन काय असलं पाहिजे, आपल्या या ठिकाणी कोणते उद्योग येणार आहेत, त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी एज्युकेशन कडेही वळलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या ज्या एमआयडीसी ज्या होऊ घातलेल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये असंख्य सारे भूखंड आहेत ते त्या ठिकाणी ओस पडलेले आहेत, ते काही लोकांनी त्या ठिकाणी एक्वायर केलेले आहेत. पण त्या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी 3रा आणि 4था टप्पा न करता जो पहिला आणि दुसरा जो टप्पा आहे त्या ठिकाणी किती भूखंड त्या ठिकाणी मोकळे आहेत, असंख्य सारे व्यवसाय, असंख्य सारे उद्योग त्या जेजुरी एमआयडीसी मध्ये सुद्धा अजून सारे येऊ शकतात, परंतु तो आलेले नाहीयेत. यासाठी आपण नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत ते मोठ्या प्रमाणात दिल्या जातात, याच्याबद्दल काय विजन आहे आपलं? नक्कीच. कसं आहे की पंचायत समिती आणि सर्वसामान्य किंवा ग्रामपंचायत त्याच्यामधला दुवा म्हणजे पंचायत समितीचा सदस्य असतो, तो सभापती असतो, उपसभापती असतो. ते दोघांची कनेक्टिव्हिटी हे पंचायत समितीच्या माध्यमातून केली जाते. तर पंचायत समितीच्या माध्यमातून खूप साऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्या ठिकाणी की त्या शेतकऱ्याला ताडपत्रीचा कागद असेल पासून कडबाकुटी असेल, दुधाचं मशीन असेल, छोट्याशा गिरणी असतील, त्यामध्ये शिलाई मशीन असतील महिलांसाठी, अशा खूप साऱ्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या देत असताना त्या ठिकाणी पारदर्शकता दिली जात नाही. त्या ठिकाणी आपल्या साध्या भाषेमध्ये बोललं जातं की आजतुजपणा केला जातो, तो त्या ठिकाणी केला नसावा. ग्राउंडवर किंवा फील्डवर ज्याला खरी गरज आहे त्याला त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत.
पहा, अलीकडच्या काळामध्ये आपण घरकुल योजना पाहतो की ज्याला गावाने ठरवलं पाहिजे किंवा समाजाने ठरवलं पाहिजे की या व्यक्तीला या वस्तूची अत्यंत गरज आहे, आणि त्या व्यक्तीला की आपली जी लोकशाही आहे किंवा आपली लोकशाहीची सुंदरता एवढी दृढ झाली पाहिजे, लोकांचे विचार एवढे दृढ आणि सुंदर सक्षम झाले पाहिजे की त्यांच्या मनामध्ये असा विचार आला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये असा विचार आला पाहिजे की नाही, ही गोष्ट मला नकोय पण या व्यक्तीला गरज आहे आणि ती गोष्ट त्या व्यक्तीला द्यावी. खरं म्हणजे पुढचा एक राजकीय प्रश्न विचारतो की मतदारांनी तुम्हाला मतदान का करावं? हा, नक्कीच. मी एक सैनिक आहे आणि सैनिकामध्ये शिस्तीचं खूप पालन केलं जातं. त्या माध्यमातून मला एक वेळेचं टायमिंग मॅनेजमेंट आहे, कोणतीही गोष्ट वेळेमध्ये करण्याचं कसोटी माझ्यामध्ये आहे. त्यामध्ये मी ज्या गणामध्ये फिरतो त्या गणामध्ये असलेले एमआयडीसी शिकायचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, पाणंद रस्त्यांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, तरुणांच्या रोजगारांचे प्रश्न आणि खूप सारे प्रश्न आहेत. आणि त्याला मग उत्तर एक आहे की सीमा भाग्यवान मस्के. सर्वप्रथम मी एक सैनिक आहे आणि माझ्यामध्ये एकदम शिस्त आहे, ती म्हणजे वेळेची शिस्त आहे, कामाची शिस्त आहे, माझ्यामध्ये टाइम मॅनेजमेंट आहे, माझ्यामध्ये कोणतेही काम करण्याची त्यामध्ये एकदम शिस्तबद्धता आहे. आणि कोणतंही काम मी किती वेळामध्ये संपवतो, म्हणजे उशीर झाला तरी मी त्या योग्य वेळेमध्ये संपवतो, परंतु नेक्स्ट डे माझा एकदम त्याच वेळेमध्ये चालू होतो. तुम्ही पहा, अलीकडच्या काळामध्ये मी रात्री 3ला झोपलो तरी माझा दिवस मग 5:30लाच होतो. म्हणून माझ्यामध्ये, मी एक सैनिक असल्यामुळे माझ्यामध्ये डिसिप्लिन आहे, माझ्यामध्ये शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं जे मी अनुकरण आहे ते येणाऱ्या काळामध्ये जे मला राजकीय माझ्या जीवनामध्ये त्याचा अवलंब केल्याने त्याच्यामध्ये शिस्त येणार आहे, त्या कामामध्ये शिस्त येणार आहे, म्हणून मला त्या ठिकाणी खूप सारा फायदा होणार आहे. खूप सारा फायदा. ताई, मी तुमच्याकडे येतो की आपण खरं तर मुलाखतीचा शेवट करतोय. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी हेच आवाहन करू इच्छिते की पारदर्शक आणि स्वच्छ कारभार पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या. दादा, कशा पद्धतीने मतदारांना आवाहन कराल? खर तर मी असं एकमेव उमेदवार आहे की ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद होऊ घातलेले आहेत, त्याच्यामुळे एकमेव असा माजी सैनिकाच्या परिवारामध्ये भारतीय जनता पार्टीने, जी की जगामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे, आपल्या भारत देशामध्ये, भारतवर्षामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे, त्याची गेली कित्येक वर्ष त्याची त्या ठिकाणी सत्ता आहे. आणि खरंच आम्ही खूप भाग्यवान समजतो आमचा परिवार माझ्या नावाप्रमाणे. त्या एवढ्या मोठ्या पक्षाची, त्या पार्टीची आम्हाला पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे. आणि मी नागरिकांना या ठिकाणी नक्कीच आवाहन करेल की मी एक त्या ठिकाणी समाजाचं हित मला माहित आहे, समाजाच्या अडीअडचणी, बांधावरच्या अडचणी मला माहिती आहे. मला माझ्या बांध्यापासून चांद्यापर्यंतच्या अडचणी, मी एक शेतकरी पुत्र आहे आणि आजही मी कोणत्या मोठ्या घरचा नाही, आजही पत्र्याच्या घरामध्ये राहणारा भाग्यवान मस्के, त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे. आणि माझ्या सैनिकी शिस्त, माझ्या संप्रदायाची सेवा, तुम्ही इथून पाठीमागं पाहितलं असेल की मी जो कोणता कार्यक्रम हाती घेतला तो अतिशय यशस्वी करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं असेल. अलीकडच्या काळामध्ये आम्ही जेजुरीच्या पालखी मैदानावर SRR ग्रुपच्या माध्यमातून पुरंदर प्रीमियर लीग ची त्या ठिकाणी आम्ही डे नाईट क्रिकेटचे सामने भरवले, जे की पुरंदर तालुक्यातील आमच्या क्रीडा रसिकांना त्या ठिकाणी क्रिकेटची आवड निर्माण व्हावी. आपल्या पुरंदरच्या मातेतून एखादा चांगला खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गायकवाड सारखा की त्या ठिकाणी आपल्या भारतीय टीम मध्ये खेळावा, म्हणून आम्ही त्या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवले आणि त्याची एवढी प्रसिद्धी झाली. आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सांगायला गर्व वाटेल की ती जी स्पर्धा होती खूप यशस्वी झाली आणि पुणे जिल्ह्यामध्ये तिचं ती खूप नावाजली गेली. मग अशा प्रकारे मी नागरिकांना आव्हान करील, माझ्या मतदारांना आव्हान करील की आम्हाला कुठलीही गोष्ट दिली तर ती आम्ही त्या ठिकाणी 100% तन मन धनाने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच पद्धतीने आम्हाला जर संधी दिली तर जनते जोडून या धन उत्तमची व्यवहारे, कोणताही स्वार्थ, कोणताही भाव न करता
आणि कुणाच्याही प्रती द्वेष न करता आमच्या अतिशय संतांच्या शिकवणीप्रमाणे, संतांच्या मार्गाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जनतेची सेवा करू. मी त्या ठिकाणी जनतेला आवाहन करील की माझी पत्नी सीमा भाग्यवान मस्के हे भारतीय जनता पार्टीतून या ठिकाणी कमळ या चिन्हावर पंचायत समिती कोळवेरे गणातून उभी आहे. तिचं अनुक्रमांक आहे 3 आणि चिन्ह आहे कमळ. तर मी आपल्या कोळवेरे गणातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की या ठिकाणी कमळ या चिन्हावरील बटन दाबून माझी पत्नी सैनिक ची पत्नी सीमा भाग्यवान मस्के हिला प्रचंड बहुमताने निवडून द्यावी, आशीर्वाद द्यावेत. धन्यवाद दादा. खरं म्हणजे हे होते भाग्यवान मस्के, त्यांच्या पत्नी ज्या आहेत अशा सैनिकांच्या पत्नी सीमा भाग्यवान मस्के, सीमाताई भाग्यवान मस्के या आता पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. पुढील काळात नक्कीच काय घडणार आहे, काय महत्वाचं होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोळविरे गणामधील कशा घडामोडी घडणार आहे आणि गुलाल नक्की कुणाचा असणार आहे हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी धन्यवाद.